मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल भय भंजनम. निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंडनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना नीरतलय. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह है. वार पार नहीं मज्जतम. गरीब जो सुमर सिद्ध होई. गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई. पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लौलाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शेषम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूजय आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतर बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं मैं. तो करो तो बावड़ू. दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं. जो देवो सो खाऊं. गुरु जी तुम न भूलियो. चाहे लाख लोग मिल जाएं.
हमसे तुमको बहुत है, तुम जैसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव बिरंच मुनि नारद, तिनके हृदय न समाहूं। जय इब के सतगुरु मिले, सब दुख आँखों रोए। चरणों ऊपर शीश धरूं, कहूं जो कहनी हो। कबीर साईं मिल लेंगे, पूछेंगे कुशलात। आदि अंत की सब कहूं, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं। हम जैसे तुमको बहुत हैं, तुम जैसे हमको नहीं। गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाए। बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलाए। गुरु मानुष कर जानते, ते नर कहिए अंध। होवे दुखी संसार में, आग काल का फंद। गुरु गोविंद कर जानियो, चलियो आज्ञा माही। कहें कबीरता दास को, तीन लोक भय नाही। कबीर गुरु के दिल से उतरे, वो नाम बेहू ना होवे। जाको काल घसीट ही, राख सके न कोई। जिन बातों से गुरु दुख पावे है, उन बातों को दूर भगावे। गुरु भगता मम आत्म होई, वाके हृदय रहूं समोई। बिन गुरु मिले मोहे ना पावे, युगन युगन भव भटका खावे। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाहार कबीर देवजी, कबीर साहेबजी, ते धाणक कबीर, विणकर कबीर काशीमध्ये जे एका साधारण व्यक्तीप्रमाणे राहत होते. पुण्यात्म्यांनो, समर्थ कधीही लोक दिखावा नाही करत. कबीर साहेब म्हणतात, बड़े बड़ाई ना करें और छोटे बहुत एतराएं. बड़ा बड़ाई ना करे, छोटा बहुत एतरावे. और जो प्यादा फर्जी हो, वो टेढ़ा मेढ़ा जावे. परमात्मा काय म्हणतात, जसे हे कच्चे रस्ते पायी चालण्यासाठी शेतात तयार केले जातात, ते अस्थायी असतात. कुणाच्या शेतातून तर असं म्हणतात, असे वेडेवाकडे चालतात. आणि जे योग्य स्थानी तयार केले जातात, म्हणतात ते स्ट्रेट असतात, सरळ असतात, ते परमनंट असतात. तर अशाच प्रकारे परमात्मा समर्थ होते. त्यांना कोणते अवडंबर माजवण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. इतर ज्यांना आपण भगवान मानायचो, आता पुण्यात्म्यांनो, खास करून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना भगवान मानत होतो, त्या सर्वांना कोणते तरी राजपद प्राप्त होते. खास करून आपण
भगवान श्रीरामांना, भगवान श्रीकृष्णाला, खास करून आपण यांनाच भगवान मानायचो. तर पुण्यात्म्यांनो, ज्याच्याकडे इथे या संसारातील छोटी मोठी पॉवर असेल, एक SHO आहे, एक छोटासा अधिकारी असतो एका छोट्याशा क्षेत्राचा, त्याच्या हातात दंडुका असतो, शिक्षा देण्याची त्याच्याकडे काहीची पॉवर असते. आता तो तर स्वतःच भगवान आहे त्या क्षेत्रात. कोणी मंत्री आहे, त्याच्याकडे पॉवर आहे छोटी मोठी सूट देण्याची, तर तो स्वतः भगवान आहे. सर्वांना स्वीकार आहे. आणि पुण्यात्म्यांनो, एका झोपडीत राहून आणि कपडे विणत असत. कधी कधी कपडे अंगरखाई नाही घालायचे, फक्त धोतर नेसायचे. हँड टू माउथ त्यांचा निर्वाह होता. अशाला भगवान कोणी स्वप्नातही नाही मानू शकत. परंतु पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपण पारखी होऊ, आपण हिऱ्याची पारख करू शकू, तेव्हा आपोआपच लक्षात येईल हू इज गॉड. आज तुमच्यात परमात्मा कबीरजी यांच्याबद्दल बऱ्याचशा चुकीच्या संकल्पना पसरवल्या होत्या. कोणी म्हणायचे की ते एक विधवा ब्राह्मणीकडे जन्मले होते. शर्मेमुळी ती कुण्या सरोवराकाठी सोडून आली होती. एक निरुनिमा नावाचे विणकर होते, निस्संतान होते, त्यांनी उचलून आणले होते आणि मोठे होऊन ते विणकराचे काम करायचे. आणि असेही म्हणायचे की कबीर एक कवी होते. मग जेव्हा आम्ही या संत मार्गांमध्ये आलो, संत मार्गामध्ये त्यांना भक्तगण संत म्हणत असत आणि काही जण यांना भक्त कबीर म्हणत असत. एखाद्याने त्यांना संत कबीर देखील म्हटले आहे. परंतु कबीरपंथीही कबीरजींना परमात्मा नाही मानत, ते सद्गुरू म्हणतात. तर इथे परमात्मा, इथे गरीबदासजी म्हणतात, एक ना भूल्या दो ना भूली, भूली सब संसारी. सर्व काही विसरलेले आहेत परमात्मा कोण आहे. आणि ज्याच्या नावाने भाकर खातात कबीरपंथी, त्यांनाही नाही माहिती कबीर साहेब समर्थ आहेत, सृष्टीचे रचनाहार आहेत. ते देखील फक्त एक सद्गुरू म्हणतात. त्या सर्वांचे व्हिडिओ, त्यांची प्रवचने, इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. आता भले त्यांनी कितीही बकवास करावी, समाजाला सर्व समजले आहे त्यांचे किती नॉलेज होते. आज तुम्हाला परमात्म्याच्या प्रकटनाविषयी सांगतो. तसे तर भगवान स्वतः म्हणाले आहेत, चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे. हीरे माणिक मोती बरसे, यो जुग चुगता डेल रे. परमात्मा म्हणतात, चारही युगात मी आलो आणि प्रत्येक युगात चांगल्या आत्म्यांना, संतांना भेटलो, त्यांना स्वतःची ओळख करून दिली. आणि त्या महापुरुषांनी माझ्याशी परिचित होऊन माझा महिमा छाती ठोकपणे स्थानोस्थानी जाऊन ऐकवला. तर परमात्मा म्हणतात, सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनींदर मेरा. द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया. आज मी तुम्हाला कलियुगामध्ये परमात्म्याच्या प्रकट होण्याविषयी ऐकवतो. थोडीशी बॅकग्राऊंड देखील सांगतो. द्वापार युगात एक सुदर्शन नावाचे सुपज होते. शेड्यूल कास्ट होते, वाल्मिकी जातीत जन्मले होते आणि ते त्यावेळी परमेश्वर कबीरजी करुणामय नावाने प्रकट होते द्वापार युगात.
जेव्हा करुणामय नावाने परमात्मा प्रकट होते त्यावेळी काही एक हंस परमात्म्याच्या शरणी आले होते, त्यांचे कल्याण केले होते. एकतर राणी इंद्रमती होती, इंदुमतीही म्हणतात, इंद्रमती, जे विशेष अजूनही राजा जगजीवन होते, परंतु खास करून आपल्या या सत्संगाविषयी आम्ही काही एक महापुरुषांची माहिती आपल्याला देतो. आणि त्यातले एक सुदर्शन नावाचे वाल्मिक होते. आणि परमात्माही त्यावेळी करुणामय नावाने एका वाल्मिकीला सरोवरावर भेटले होते, जे निस्संतान होते. आणि सुदर्शनजी त्याच वाल्मिक कुटुंबामध्ये, कुळामध्ये इतर कोण्या कुटुंबाशी संबंधित होते. केवळ त्यावेळी त्या वाल्मिकी समुदायाशी त्या सुदर्शनजींनी परमात्मा करुणामयजींकडून उपदेश घेतला होता. आणि त्यांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखले होते. परमात्मा त्यांना सचखंडात घेऊन गेले होते सुदर्शनजींना. आता ज्यांनी परमात्म्याला सचखंडात पाहिले, संपूर्ण जग एकीकडे आणि तो महापुरुष एकीकडे, ह्या कलियुगातही तुमच्या समोर दासाने खूप वेळा त्या महापुरुषांची शुभ नामे सांगितली आहेत, ज्यांना परमात्मा भेटले, तर तेही दृढ झाले होते. आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी कलियुगात, आदरणीय नानकदेव साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी जिल्हा झज्जर हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा आता जिल्हा बागपूर झाला, आणि उत्तर प्रदेशमधून आदरणीय स्वामी रामानंदजी काशी शहरवाले, बनारसवाले, आणि गरीब परमात्मा स्वतः म्हणतात, जो देखेगा मेरे धाम को, जो बघेल मला धामामध्ये, जो मला सतलोकात बघेल, सो जानत है मुझ. तो मला समजू शकेल की आय एम गॉड. आणि गरीबदासजी सांगत आहेत की परमात्म्याने हे असे म्हटलं होतं, गरीबदास तो से कहूं, सुन गायत्री गुज. हा गुप्त भेद सांगत आहे की जो मला सतलोकात पाहिल तो मला भगवान मानेल, आणि नाहीतर या पृथ्वीवर फिरत माझ्या प्रत्येक दशेला बघून सामान्य माणूस ओळखू नाही शकत. तर आता आपण त्यांना ओळखू, कारण की आपल्याला हिऱ्याच्या गुण आणि लक्षणांचे ज्ञान झालंय. तर अशाच प्रकारे या जेवढ्या महापुरुषांची शुभनामे तुम्हाला सांगितली, जसे गुरु नानक देवजी हिंदू समाजात, हिंदू धर्मात जन्मले होते. यांचे वडील काळूराम मेहताजी खत्री अरोरा होते, आणि भगवान राम, भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूजींचे कट्टर पुजारी होते. आणि याच प्रकारे नानक साहेब देखील याच प्रमाणे त्यांचीच पूजा करायचे. एका ब्रिजलाल पांडे यांच्याकडून गीताही ऐकली होती. मग परमात्मा भेटले आणि सचखंडामध्ये पाहिले. त्यानंतर त्यांचे सर्व ज्ञान बदलले, त्यांचा विषय बदलला, आणि ब्रह्मा विष्णू महेशांपेक्षा श्रेष्ठ ते भगवान सांगू लागले. तर घरामध्येही विवाद केला. त्यांचे वडीलही त्यांना बरं वाईट बोलले पंडितांच्या सांगण्यावरून, की तुझ्याकडे हा कोण जन्माला आला, हा तर रामकृष्णाला भगवान नाही मानत, यांच्यावर कुणी अजून शक्ती सांगत आहे. परंतु ते दृढ भक्त असतात, ज्यांना भगवान भेटतात, याला वेद साक्षी आहेत. तर त्यांनी पर्वा नाही केली. सगळा संसार एका बाजूला, सगळा समाज एका बाजूला, आणि गुरु नानक देवजी एका बाजूला. ते निश्चयी राहिले आणि सफल झाले. अशाच प्रकारे वाल्मिकजी, सुदर्शनजी एकटेच त्यांचे त्यावेळी त्या क्षेत्रात भक्त झाले. आणि ज्या त्यांच्या आईवडिलांनी, सुदर्शनजींच्या आईवडिलांनी परमात्म्यांची शरण नाही घेतली, ग्रहण नाही केली, ना नाम घेतले ना दीक्षा घेतली, तर जेव्हा ते मरू लागले
मृत्यूला प्राप्त होऊन गेले. आणि सुदर्शनजींना परमात्मा म्हणाले की सुदर्शन, भक्ती कर बाळा, आणि तुला सतलोकात घेऊन जातो. तुझ्या मनात काही इच्छा असेल तर सांग. जर तुझ्या मनात कोणती इच्छा या लोकातील बाकी असेल तर बाळा पार नाही होणार. म्हणून मी तुझी ती इच्छा आधीच पूर्ण करतो, म्हणजे तो तुझ्या गळ्यातला काटा नको व्हायला. तेव्हा सुदर्शनजी म्हणाले की भगवन, तुम्ही तर अंतर्यामी आहात. तुम्ही ज्ञान असे दिले, हे इथले सोने, हे सुवर्ण मला माती समान वाटते. इथले गुपित तुम्ही सांगितले की इंद्र दा राज कागदा बेष्टा अर्ना भोगा इंद्राणीनु. इंद्र स्वर्गाचा राजा, स्वर्गाचे राज्य ही आमच्यासाठी तुमच्या ज्ञानामुळे समजले की कावळ्याची विष्ठा आहे, युजलेस, जीव आपले जीवन नाश करण्यासारखे. तर हे भगवान, दासाची कोणतीही इच्छा नाही, परंतु एक गोष्ट साठून राहिली आहे हृदयात. माझे आईवडील खूप नेक व्यक्ती, नेक होते, आणि दुर्भाग्य होते त्यांचे की त्यांनी तुमची शरण नाही घेतली. मला एक गोष्ट बोचत आहे की न जाणो ते कोणत्या योनीत, कोणत्या जीवाच्या, कोणत्या प्राण्याच्या शरीरात हाल भोगत असतील, आणि त्यांनी माझे पालन पोषण केले, जन्म दिला. त्यांच्या प्रती थोडीशी ही चिंता वाटत आहे, टेन्शन वाटत आहे. अजून कोणतीच इच्छा नाही. तर परमात्मा म्हणाले, बाळा, ही सुद्धा कमजोरी आहे. कमजोरी म्हणजे आता इथे जसे रामनामाच्या गाडीचे एक पंक्चर झाले बाबा, तुझं कोणताही टायर झाला असेल, उभी राहील, मग उपयोग काय झाला? असं म्हणतो की फक्त एक पंक्चर झाले, बाकी गाडी ओके. डोंबल ओके, ही जी पंक्चर झाली आहे ती काय चालणार पुढे? तर परमात्मा समजले की अजून हा वीकनेस आहे तुझ्यामध्ये. निसंशय कितीही औपचारिकता करत आहेस बाळा. जसं एक वृद्ध व्यक्ती सडपातळ डॉक्टरकडे गेला, शारीरिक कमजोरी खूप होत्या त्याच्या. डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर साहेब, माझं डोकं दुखत असतं. डॉक्टरांनी पाहिलं वृद्ध माणूस आहे, अशक्तपणा खूप आहे, वीकनेस आहे, शारीरिक वीकनेस आहे, अशक्तपणा आहे. म्हणाले की तुम्हाला वीकनेस आहे, अशक्तपणा आहे. तो म्हणू लागला की मी उभा राहतो तेव्हा चक्कर येते. डॉक्टर म्हणाले, बाबा, अशक्तपणाचं लक्षण आहे, अशक्तपणा आहे. माझ्या पोटऱ्या ठणकत असतात, पोटऱ्या दुखत असतात. डॉक्टर म्हणाले, अशक्तपणा आहे. तर या गोष्टीवर त्या वृद्धाने विचार केला की हा डॉक्टर, तो म्हणाला, हा डॉक्टर आहे की घनचक्कर? एकच माहिती आहे, अशक्तपणा आहे, अशक्तपणा आहे, काही वेगळं तरी सांगशील? क्रोधित झाला वृद्ध. तर डॉक्टर म्हणाले, बाबा, की हे अशक्तपणाचं लक्षण आहे. अशक्त माणसाला राग येतो. तर अशाच प्रकारे परमात्म्याने सांगितले की सुदर्शनजी, बाळा, ही अजून कमजोरी आहे तुझी, तुला इथे ठेवण्यासाठी हे पुरेसं आहे. जा आसा ता बासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. आता परमात्म्याने विचार केला. आता हा निसंशय गोष्ट सांगत आहे, पण हा फसलाय आई वडिलांच्या मोहमायेत. ही मोहाची बेडी अशी आहे, दिसून नाही येत, आणि बांधून जखडून ठेवलंय आपल्याला इथे. ही माया अशी खतरनाक आहे. आता परमात्म्याला आर्जव केले कबीरजींना, करुणामयजींना, की हे सद्गुरू, माझ्या आई वडिलांना कधी मानव शरीर मिळाले, त्यांना शरणी घ्या माझे मालक, माझ्या आत्म्याला संतोष मिळेल. परमात्मा म्हणाले, बाळा, तू चिंता नको करूस, मी वचन देतो तुला. मी वचन देतो की तुझ्या आई वडिलांना मी पार करून देईन. मला कितीही जन्म लागू देत, त्यांना बाहेर काढण्यासाठी तू अगदी निश्चिंत राहा.
तेव्हा सुदर्शनजींना समाधान वाटले आणि तेव्हा तो इथून पिच्छा सुटला त्यांचा. आता त्यांचे माता पिता, त्यावेळी तर ते वाल्मिक घरात जन्मले होते, नेक्स्ट जन्म त्यांचा ब्राह्मणाच्या घरी झाला आणि दोघांचा मग पती पत्नीचा संयोग झाला. ते निस्संतान होते, त्यांना अपत्य नव्हते. परमेश्वर त्यांना 2.5-3 वर्षांच्या मुलाच्या रूपात भेटले, परंतु ते त्यांना घरी घेऊन आले. सगळीकडे आजूबाजूला सगळीकडे सांगितले कोणाचे बालक असेल, कोणाचे बालक असेल. राज दरबारातही त्याला दाखवले की हे मूल आम्हाला इथं सापडलं, आई वडील कोण आहेत सांगत नाहीत. तर राजाही म्हणाला की तुम्ही ठेवून घ्या स्वतःजवळ, कोणी कधी आले कोणाचे असेल तर तेव्हा देऊ. तर परमात्मा त्यांच्या घरी राहिले, 6 महिन्यापर्यंत त्यांच्याजवळ राहिले आणि परमात्मा त्यांना सांगत असत बसून आसनावर की या बाळांनो, माझ्याकडून नाम घ्या, दीक्षा घ्या, भजन करा, हे 2 दिवसांचं आयुष्य आहे. तर ते आई वडील त्याला धमकवायचे की तू काय आमचा आजोबा लागून गेलास, आम्हाला बाळ म्हणतोस. एखाद्या वेळी त्यांना दरडावलं, धमकावलं. जेव्हा बघितलं की हे नाही ऐकत आहेत, अंतर्धान पावले. जेव्हा ते अंतर्धान पावले तर त्या मुलामध्ये जीव खूप गुंतला होता. तर सर्व आयुष्य त्यांचं त्याच्याच आठवणीत व्यतीत झालं. पुढचा जन्म त्यांचा परत ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा झाला. काशीच्या आसपास त्यांचा जन्म झाला. गौरीशंकर काशीमध्ये, त्याचे नाव गौरीशंकर होते, तो काशी बनारसमध्ये राहत होता. त्याची पत्नी कोणत्या आजूबाजूच्या गावात जन्मली, त्यांचा संस्कार संयोग झाला. तर काशीमध्ये गौरीशंकर, त्याच सुदर्शनजींचे वडील गौरीशंकर ब्राह्मण झाले आणि त्यांची माता सरस्वती नावाने गौरीशंकरसोबत पत्नी रूपात राहू लागली. गौरीशंकरजी भगवान शंकराचे मोठे पुजारी होते आणि नेक आत्मा होते. पुण्यात्म्यांनो, हे मागचे स्वभाव संस्कार भले कोणत्याही जाती धर्मात जन्म घेऊ दे माणूस, त्याच्या सोबत राहतात. आता ते ब्राह्मण कुळात जन्मले होते आणि ब्राह्मण काशीचे तर जवळजवळ त्यांचा व्यवसाय हाच होता, आपला उदरनिर्वाह चालवणे, जगाची दिशाभूल करणे, तंत्रमंत्र सांगणे, श्राद्ध घालणे, पिंड घालणे, दिशाभूल करणे. परंतु त्यांचा आत्मा मानत नव्हता. ते फक्त भगवान शंकराचा महिमा गात असत, शिवपुराणातील कथा ऐकवत असत. त्या कथेतून जो काही पैसा मिळायचा त्यातून निर्वाह करायचे आणि जो शिल्लक राहायचा त्याचा भंडारा घालायचे, साठवून ठेवत नव्हते. ज्या कारणाने त्यांच्या या क्वालिटीमुळे, या गुणांमुळे साधारण हिंदूचे, त्यांच्याप्रती साधारण हिंदूंची एक विशेष जी आस्था होती, सगळ्यांच्या तोंडी त्यांचं नाव होतं की खूप नेक माणूस आहे, काही आधाशीपणा नाही करत, निस्वार्थ कथा ऐकवतो. आणि त्यामुळे इतर जे रोजी रोटीवाले ब्राह्मण होते, ते पंडित, ते गौरीशंकरची ईर्ष्या करायचे की सगळे याचीच प्रशंसा करतात, बरेच लोक याचीच कथा ऐकायला जातात. तर त्याला कमी लेखण्यासाठी ते खूप प्रयत्नशील होते, परंतु त्यांचे काही चालत नव्हते, डाळ शिजत नव्हती. ही गोष्ट समजली काजी आणि मुल्लांना. काशीच्या काजी आणि मुल्ला मुसलमानांना समजले की गौरीशंकर हिंदू धर्माचा खूप प्रचार करत आहे. त्यांना हे देखील माहीत झाले की इतर जे ब्राह्मण आहेत, ज्यांना सगळे गुरुरूपात मानतात, हे हिंदू लोक, ते याच्याशी ईर्ष्या करतात, याच्या सोबत नाही आहेत. ज्या कारणाने त्या दोघांना, गौरीशंकर आणि सरस्वतीला, ते निपुत्रिक होते, त्यांना मुलबाळ नव्हते कोणी, त्यांना जबरदस्ती मुसलमान बनवलं. आपले उष्टे पाणी त्यांच्यावर शिंपडले, त्यांच्या तोंडात ओतले. 5-10 हिंदू बघत उभे होते. ब्राह्मण त्यांनी जाऊन सगळ्यांना अनाउन्समेंट केली की गौरीशंकर मुसलमान झालाय,
त्याच्या घरी जायचे नाही, त्याला आपल्या घरी येऊ द्यायचे नाही, त्याला गंगेत स्नानालाही बंदी केली. गंगा घाटावर जिथे ब्राह्मण लोक स्नान करत असत तिथे मुसलमानांना अलाउड नव्हते स्नान करणे त्या गंगेत. आणि मुसलमान लोकांना या गंगेची फार पर्वा देखील नव्हती, फार काही विशेष, कारण की त्यांच्या इतिहासात ती नाहीये. तर गौरी शंकर सरस्वती विवश झाले, त्यांचे नाव बदलले. गौरी शंकरचे नाव केले नूर अली आणि सरस्वतीचे नाव केले नियामत. अपभ्रंश करून सरळ त्यांना नीरू आणि नीमा म्हणू लागले. आता कोणीही हिंदू त्यांच्याकडे कथा ऐकायला जात नव्हता. शिवाची गोष्ट ते सांगू शकत नव्हते, कारण ते मुसलमान झाले होते. रोजी रोटी निर्वाहाची समस्या समोर उभी ठाकली. त्यांनी पाहिले की पैसे आपल्याकडे नाहीत, कोणता व्यवसाय नाही करू शकत. तर त्यांनी सिंपल असा उपाय शोधला जो बिना पैशाचा सुरू करता येईल. तर कपडे विणण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यात काही नाही करावे लागत, 4 दांडकी उभी करायची असतात, 4-5 बस. ती जंगलातून तोडून आणली आणि विणकराचे काम सुरू केले. त्यांनी पुत्रिक होते, अपत्य नव्हते. असाच काही काळ अजून लोटला. ते भलेही मुसलमान झाले होते, परंतु भगवान शंकराची आस्था, श्रद्धा ते विसरू शकत नव्हते. जेव्हाही कोणते संकट यायचे तेव्हा भगवान शंकराला आर्जव करायचे. आता गंगाजी गंगा घाटावर स्नान करायला बंदी केली. रोज स्नान करण्याची सवय त्यांना लागली होती. त्यासाठी त्यांनी एक ठिकाण शोधले जे लहरतारा नामक एक स्थान होते, जिथे खूप मोठे एक सरोवर होते, लहरतारा सरोवर. आणि त्यामध्ये गंगेचेच पाणी पावसाच्या वेळी लाटांच्या द्वारे गौघाटावरून, जिथे जनावरे पाणी पित असत, जिथे किनारा छेदला जायचा, आणि गंगा पूर्वी खूप दुथडी भरून वाहत असे पाऊस खूप पडल्यावर 4 मासपर्यंत, चातुर्मासात. तर त्या गौघाटावरून पाणी ओव्हरफ्लो होऊन लाटांमुळे उंच उसळून आणि एका खूप मोठ्या सरोवराला भरून टाकत असे. तो झरा होता. आणि मग त्यात संपूर्ण वर्ष पाणी निर्मळ राहायचे. गंगेच्या पाण्यात एक गॉड गिव्हन एक असे वैशिष्ट्य आहे, एक असा गुण आहे. ही सतलोकातून आलेली ही गंगा, तर ती कधी खराब नाही होत. पुण्यात्म्यांनो, जेवढेही आजपर्यंत सतलोकाचे गुणगान गाणारे ते राधास्वामी पंथ. राधास्वामी पंथाच्या आधी कोणाला सतलोक माहीत देखील नव्हता. आणि यांनी कबीर साहेबांच्या वाणीत तर सतलोक आणि सचखंडाची माहिती आहेच आहे, परंतु कबीर पंथीही नीट जाणत नव्हते. सतलोक तेही म्हणायचे, परंतु सतलोकात काही नाही मानत होते. चेतनच चेतन आहे, तिथे प्रकाशच प्रकाश आहे, हेच राधास्वामीवाले म्हणत होते. आणि हे धन धन सद्गुरू, सच्चा सौदा, जय गुरुदेव. आणि निरंकारी तर म्हणतात भगवान निराकार आहे. आणि एखाद्या हिंदूला विचारले, एखाद्या मुसलमानाला विचारलं, एखाद्या शीख किंवा ईसाईला विचारलं, परमात्म्याला ते निराकार सांगतात. आता सत्य, ज्या महापुरुषांनी भगवानांना पाहिले, मग या दासावर कृपा झाली. आता तिथे काय, सगळी सृष्टी अशीच आहे जशी इथे आहे. ही डुप्लिकेट आहे आणि ती ओरिजिनल आहे. तिथे या 5 तत्वांपासून बनलेले कोणतेही मटेरियल नाहीये. एका तत्वापासून बनलेले, जसे 5 तत्वांनी इथे हे शरीर बनलेले आहे. आता यात कोणतेही तत्व दिसून येत नाही, हे 5 तत्वांनी बनलेले आहे. मृत्यूनंतर जेव्हा याला स्वाहा केले जाईल, हे आपापल्या तत्वात विभागले जाईल. अशाच प्रकारे तिथे एका तत्वाने सर्व सृष्टी, सर्व पदार्थ एका तत्वाने, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री, हे डाळिंब एका तत्वाने, आपले शरीर एका तत्वाने. तर तिथे केवळ एक नूरी तत्वानेच बनलेलं असतं. तर तिथे हे जे सुंदर सरोवर, अमर सरोवर आहे, तिथून सतलोकातून ही गंगा आलेली आहे.
परमात्म्याने एक सॅम्पल पाठवले आहे की आमच्या लोकात असे मटेरियल आहे, असे पदार्थ आहेत जे कधीही खराब होत नाहीत. आणि तिथे तर लोकच एवढा सुंदर आहे, तिथे खराब होण्याचे काही कारणच नाही. आणि इथे या घाणेरड्या लोकात 10 दिवसात पाण्याला दुर्गंध येतो आणि इथे गंगेचं पाणी जल खराब नाही होत. हे सतलोकातून आलेले हे मटेरियल आहे, हा पदार्थ आहे. तर अशा दुधाच्या नद्या तिथे सरोवरे भरलेली आहेत, दह्याचे सरोवर भरलेले आहे, तिथे मधाचे सरोवर भरलेले आहेत, सगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. आणि सदाबहार फळे आहेत, सदाबहार वृक्ष आहेत, सदाबहार तिथे या वेली आहेत, या लता आहेत. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालू आहे, तिथेच येऊयात. तर निरुनिमा सकाळी सकाळी उठून दररोज त्या लहरतारा नामक तलावात स्नान करण्यासाठी जाऊ लागले. दिनक्रम झालेला होता, उन्हाळ्याचे दिवस होते, जसे ज्येष्ठ शुद्ध पूर्ण मास, उन्हाळ्याचा ऋतू. आणि त्या दिवशी परमात्मा आपल्या वचनानुसार जसे सुदर्शनजींना सांगितले होते, बाळा तू चिंता नको करूस, मला वेळ तर कितीही लागू दे, तुझ्या आईवडिलांना मी पार करेन. ज्या कारणाने तो भोळा भक्त सुदर्शन इथल्या इच्छा त्यागू शकला, नाहीतर त्याच्या गळ्यात एक फाशी अजून चढली असती आणि हीच खूप होती त्याला इथे काळाच्या लोकात अडकवण्यासाठी. परंतु पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, माझ्या शरणी जेव्हा तुम्ही याल मग माझे काम आहे, तुम्ही माझ्या मर्यादेमध्ये राहा, माझ्यापासून दूर नका होऊ, मग मी स्वतः करेन तुमची सर्व कामे. कसे तुम्हाला पार करायचे आहे ही माझी ड्युटी आहे. आता जसे परमात्म्याने फॉर्म्युले सांगितले आहेत, द्वार धनी के पड़ा रहे, धक्के धनी के खावे, 100 काल झकझोल ही पर द्वार छोड़ ना जावे. एक पद्धत सांगितली आहे की द्वार धनी के पड़ा रहे और धक्के धनी के खावे. म्हणजे आपल्या खऱ्या दरबारात, आपल्या सद्गुरूच्या जवळ इथे येत राहा, भले लोक तुम्हाला काहीही म्हणत राहू देत, आणि काही छोटे मोठे असे कोणते दुःखही तुमच्यावर आले तरी त्यात आपली हिंमत नाही हरायची आणि भगवानांपासून दूर नका होऊ. म्हणून म्हणतात, द्वार धनी के पड़ा रहे और धक्के धनी के खावे. सतलोक म्हणजे आश्रमात येत राहा, जात राहा, छोटं मोठं काही उलट सुलट जरी झालं तरी हिंमत नाही हरायची. कबीर साहेब म्हणतात, सतना छोड़े सूरमा, सत छोड़े पतजा, और सत के बांधे लक्ष्मी फेर मिले किया. मग फॉर्म्युला सांगितलाय की द्वार धनी के पड़ा रहे, धक्के धनी के खावे, 100 काल झकझोल ही पर द्वार छोड़ जा. तर परमात्मा अजूनही म्हणतात की जो एकदा मला माझ्या शरणाला आणि गुरुद्रोही झाला नाही, मग त्याला मी सोडणार नाही, पार करून मगच सोडेन, भले वेळ कितीही लागो. जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. तर पुण्यात्म्यांनो, आता परमात्म्याने आपल्या वचनानुसार त्यांना काढायचे होते. जर ते ब्राह्मण बनून राहिले असते, त्यांच्यात अभिमानाची कमी नव्हती, आणि जिथे अभिमान आहे तिथे भगवान भेटू नाही शकत त्या व्यक्तींना. आजपासून 600 वर्षांपूर्वी ब्राह्मण वर्ग एक खूपच उच्च कोटीचे मानले जायचे. यांना आमच्या क्षेत्रात दादा नावाने संबोधले जायचे, अगदी लहान मुलगा असला तरी, आणि खूप मोठा महिमा होता त्यांचा. त्यावेळी परमात्म्याने आधी तर त्यांची ती आकड काढली, त्यांना केले मुसलमान, आणि हिंदूंमधून त्या ब्राह्मण कुळातून हटवले. आता ते निसंशय मुसलमान झालेले होते, परंतु ते एका साधारण व्यक्तीप्रमाणे आपली गुजराण करायचे, जे
नमाज वगैरे जे सांगितले होते ते करत होते, परंतु अंतःकरण त्यांचे तुटलेले होते. त्यांच्यामध्ये कोणताच अभिमान नव्हता. तर परमात्मा ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा संवत 1455 सन 1398 ब्रह्ममुहूर्तावर, ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधी जवळजवळ 1.5 तास आधी, तिथे जवळजवळ 1.5 तास आधी त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. इथे थोडा प्रसंग अजून ऐकवणं अनिवार्य आहे की एक रामानंद नावाचे स्वामी रामानंदजी एक ब्राह्मण होते. ते काशीमध्ये जास्त करून ब्राह्मण लोक जे होते ते भूत पिशाच्याची पूजा करायचे आणि करायला लावायचे. सद्ग्रंथ, वेद आणि पुराणांपासून ते लांब निघून गेले होते. त्या महापुरुषाने येऊन तिथे पुन्हा वेदांचा, पुराणांचा, आदी श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार करायला सुरुवात केली, जसे त्यांना नॉलेज होते. आणि त्यांनी 1400 ऋषी करून ठेवले होते आपले शिष्य. त्यांना संत रूपात त्यांची एक ओळख तयार केली होती. वैष्णव परंपरेने जे दीक्षित असतात ते सर्व त्यांना मोठे अवडंबर माजवलेले होते. उभा तिलक लावणे, गळ्यात एक तुळशीच्या मण्याची एक माळ घालणे, फक्त तुळशीच्या लाकडाचा एक मणी असतो, अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या वैष्णव संत म्हणतात. जे 1400 वैष्णव संत तयार केले ते जागोजागी प्रचार करत असत. आणि जशी रामानंदजींनी त्यांना साधना सांगून ठेवली होती ती साधनाही करत असत. त्या 1400 ऋषींपैकी एक ऋषी होते अष्टानंद ऋषी. आणि ते दररोज त्या लहरतारा तलावात जाऊन स्नान करत असत. आणि तिथेच एक जंगलासारखे होते आजूबाजूला. पूर्वी वने, जंगले तर खूप असायची सगळ्याच ठिकाणी. तिथे बसून ते सकाळी सकाळी स्नान करून काही वेळ आपल्या गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे साधना तिथे तासनतास करत असत. आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंदही घेत असत, शांत वातावरणात करत असत. तिकडून अष्टानंदजी स्नान करून आपली साधना करण्यासाठी मृगाजीन अंथरून आणि बसले होते. परमात्मा सतलोकातून आले सहशरीर, एक शिशुरूप धारण करून. अष्टानंद त्यांच्या शरीराचे एवढे तेज होते. अष्टानंदजींनी पाहिले की वरून काही प्रकाशाच्या गोळ्यासारखे येत आहे. जशी वर दृष्टी गेली त्यांचे डोळे परमात्म्याच्या त्या शरीराच्या तेजाला सहन नाही करू शकले. डोळे दिपून गेले. जसे आपण सूर्याकडे कधी पाहतो चुकून, तर सूर्याचा प्रकाश आपली चरमदृष्टी सहन नाही करू शकत. आपण डोळे बंद करून घेतो. डोळे बंद केल्यानंतर आपण काय बघतो की सूर्याचा आकार प्रकाशरहित एका गोळ्यासारखा वेगळाच दिसून येतो. आणि जिकडे कुठे आपण बघतो तो तसाच तिकडे दिसूनच येतो. अशाच प्रकारे जेव्हा त्या अष्टानंदजींचे डोळे बंद झाले, त्यांनी काय पाहिले, एक बाळ, नवजात बाळ दिसले. प्रकाशरहित बॉडी, शरीर होते त्या बॉडीचे. आणि आधी तीच बॉडी, कारण की ती सप्रकाशयुक्त तर होतीच, जसे सूर्यप्रकाशयुक्त तर त्यावेळीही होता, परंतु त्यानंतर केवळ त्याचे प्रतिबिंबच दिसत होते. काही वेळानंतर त्यांनी डोळे उघडले आणि बंद केले. मग पाहिले की तो प्रकाश त्या लहरतारा तलावाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन आणि एकवटला. आणि त्यांच्या डोळ्यांच्या समोर जे प्रतिबिंब होते त्या बालकाचं समोर फिरत होतं. आता अष्टानंदजींना वाटले की हे काही माझ्या भक्तीचे फलित आहे का, माझ्यासोबत कोणी या देवाने किंवा कोणत्या प्रेताने, पितराने कोणती अशी घटना केली.
त्याने विचार केला की आपल्या गुरुदेवजींनी स्वामी रामानंदजींकडून याचे निरसन करावे. लगेच उठून निघाले. साधना थांबवली. आता तिकडून नीरू आणि नीमा दररोज तिथे स्नानासाठी जातच असत. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा त्या नीरू आणि नीमाला अपत्य देऊ शकत होते, इतकी देऊ शकत होते की हात जोडावे लागले असते, बस केले असते त्यांनी. परंतु म्हणतात ना की समाजाचे विचार आणि भगत आणि जगताच्या विचारात खूप फरक असतो. याच कारणाने जगत आणि भगतामध्ये विरोध राहिलेला आहे. जगत ज्या परंपरा निभावत आहे त्या भगत निभावून पुढे नाही जाऊ शकत. भक्ताचे विचार शास्त्रानुकूल असतात, जगताचे विचार आपल्या परंपरांवर आधारितच असतात. आता इथे समाज तर हे म्हणतो, पूर्वी तर खूप वाईट हाल होते, ज्याला काही मूल नसेल, अपत्य नसेल तर अशी धारणा करून ठेवली होती आपल्यामध्ये की सकाळी सकाळी त्यांचे दर्शन देखील नाही घेतले पाहिजे, तो अपशकुनी माणूस आहे. हे तर आहेत जगाचे विचार. आणि आपल्या सूक्ष्म वेदात परमात्म्याने दिलेले ज्ञान ते काय सांगते की ज्यांना अपत्य नाहीये ती खूपच नशीबवान अशी माणसं आहेत. आता इथे गोष्ट बिनसते की याला अर्थ काय बाबा, की ज्याला अपत्य नाही ते खूप चांगले नशीबवान आहेत आणि ज्यांना अपत्य आहे ते कमनशिबी. हे 100% सत्य आहे. परंतु जे भक्ती नाही करत, मग ते अपत्य असणारे असोत किंवा अपत्य नसणारे असोत, दोघेही कर्महीन आहेत. आणि जे शास्त्रानुकूल भक्ती सोडून मनमानीचे आचरण भक्ती देखील करत आहेत तेही युजलेस, तेही कर्महीन आहेत. शास्त्रानुकूल साधना परमसंतांकडून प्राप्त करून मग भले अपत्य असणारे असोत किंवा अपत्य नसणारे असोत, दोघेही नशीबवान आहेत. आता पुण्यात्म्यांनो, या आध्यात्मिक ज्ञानाला नीटपणे समजून घ्या. आता अपत्य असणारे अपत्य नसणारे का नशीबवान आहेत? पुण्यात्म्यांनो, माझा हेतू आहे, परमात्म्याचा हेतू आहे तुम्हाला या घाणेरड्या दलदलीतून बाहेर काढणे. आणि तुम्ही जे ज्ञान ऐकले आहे, ज्या परंपरा आणि जे विचार ऐकले आहेत ते दलदलीत अडकून राहण्याचेच ऐकले आहेत आणि तेच तुम्ही फायनल आणि सत्य मानून बसले आहात. एकदा सुखदेव ऋषीजी 12 वर्षांपर्यंत आपल्या आईच्या गर्भात राहिले. ते बाहेर नाही आले कारण गर्भाच्या आत बाळाला आपल्या पूर्वजन्मीची संकटे आणि येणाऱ्या या जन्मात जे लिहिले आहे ते सर्व लक्षात असते की काय काय दुःख येणार आहे तुझ्या वाट्याला बाहेर येताच. ज्या कारणाने त्या गर्भातून बाहेर नाही आला तो 12 वर्षांनंतर ब्रह्मा विष्णू महेश तिघेही येऊन त्याला म्हणाले, सुखदेव तू बाहेर ये, ही परंपरा खराब नको करूस. तेव्हा तो म्हणाला होता की तुमच्या आतून बाहेर पडणारे हे 3ही गुण, ही त्रिगुणमयी माया बाहेर येताच अचेतन करते, शुद्ध हरपायला लावते. तुम्ही तुमच्या मायेला थांबवा. आता ते म्हणाले की हे बघ, या मायेला थांबवणं आमच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये, हे तर आमच्यात गुण भरून दिलेत भगवानांनी. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेबजी, आपलं नाव? हरीश शंकरराव शहाणे, आपण कुठून आलात? झिंगाबाई टाकळी, कोहळे लेआउट, नागपूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी नोकरी करतो आहे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, सुपरवायझरच्या पदावर आहे आणि आता 20-25 वर्ष झाली आहे मला. सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2009मध्ये घेतली मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? पंत म्हणजे माझ्या परिवारामध्ये वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय होता, पण मी शिव उपासक होतो आणि शिव उपासक असल्यानंतर मग मी वारकरी संप्रदायाकडे गेलो. याचं कारण असं की
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोलो गोरक्ष शिकवला गोरक्ष वळला गणिपती निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगून वारकरी संप्रदायाला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नंतर मी तिकडे गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासून नाथपंथ आणि वारकरी समुदायाशी निगडीत होतात आणि त्यांनी जी भक्ती साधना दिली आहे ती भक्ती साधना आपण करत होतात. तर या पंथामध्ये नेमकी काय भक्ती साधना देतात? मी शिवपंथामध्ये असल्यामुळे मी ध्यान लावायचा. शंकरजींचे जेवढे काही मंदिरं असतील महाराष्ट्रातले सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं. 12 ज्योतिर्लिंगांचं या पद्धतीने माझी भक्ती होती. ध्यानामध्ये मी शरीरसुद्धा न्यूट्रल करून टाकत होतो. मला शरीराची अवस्था आहे की नाही आहे या अवस्थेमध्ये मी गेलो होतो. पण त्यानंतर जेव्हा मग आपण इथे आलो की मग माणसाला पुन्हा इथले जे प्रश्न आहेत ते नेहमी आपल्याला भेडसावतात. याचं कारण काय? कारण जेव्हा जर परमेश्वराच्या सान्निध्यात आपण एकरूप झाल्यानंतर मानव जन्मात दुःख नको, दुःख जर येत असेल आणि ते जर विचार येत असेल, ते जर विचार सुटत असेल तर हे काही परिपूर्ण नाही. म्हणून आत्मा कुठेतरी शोध घेत असतो आणि म्हणून मी रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेमध्ये असे आलो की आमच्या घरात एकटे बंद म्हणून राहायचे. माझे मोठे बंधूसुद्धा बँकेत आहेत. हे दोघांची चर्चा चालायची, सत्संग ऐकायची. त्यावेळी मी भावाकडे होतो. ते सत्संग सगळे ऐकले आणि सत्संग ऐकल्यानंतर विचार केला की नाही, या मार्गाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. कारण या मार्गामध्ये विकारावर, शरीरावर आणि तुमचे जे काही हे असतील शौक म्हणजे ज्याला आपण व्यसन म्हणू, त्या व्यसनातून मुक्तीसुद्धा मिळू शकते. मी बँकेत असताना एका साईडनी खर्रा खायचा. मला 5 ते 6 खर्रे लागायचे. वन साईड माझं ट्रॅफिक, एका साईडने खर्रा चालायचा. सकाळी 6 ते रात्री 1:30पर्यंत मी खर्रा खायचा आणि एका बाजूने मी चहा पाणी नाश्ता असं सगळं करायचा. पण ज्यावेळी मला तंबाखू खायला लागला त्यावेळी विचार केला की आता याच्यातून मोक्ष कसा. जेव्हा मी तुपाचा गोळा याच्यात ठेवायचा गालामध्ये तेव्हा तो 2 क्षणामध्ये विरघळून जायचा आणि अशी आग व्हायची. मग म्हटलं आत्ता काय करायचं. एकदा जेव्हा सत्संग ऐकला तेव्हा लक्षात आलं की नाही, इथे सगळं सुरू शकते. ज्यावेळी परमेश्वर संत रामपालजी महाराजांकडनं आम्ही नामदान घेतलं त्याच्यानंतर आल्यानंतर मी आज गेली 11 वर्ष ते 12 वर्ष झाली कुठल्याच प्रकारची सुपारी आणि खर्रासुद्धा खाल्लेला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपला जो खर्रा म्हणजे तो अर्थात गुटखा किंवा तंबाखू यासारखं जो व्यसन होतं ते दूर झालं. तर मला असं विचारायचं आहे, हे व्यसन तर आपलं दूर झालंच, या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या परिवाराला या भक्तीमुळे आणखीन काही फायदे झालेत का? फायदे म्हणजे इतके असे अनेक फायदे आहेत की ज्यामध्ये माणूस सांगता सांगता थकून जाईल. आम्ही 4 जणं फिरायला गेलो होतो बाहेर. तर त्यावेळी आमची गाडी 12 फूट गड्ड्यामध्ये खाली अशी गेली. 1, 2, 3 अशा टर्न मारल्या. खाली सगळ्यात खूप मोठे मोठे दगड होते. त्यावेळी आम्हाला काही कळलंच नाही की काय होते आहे. पण मी सगळं पाहत होतो, आम्ही सगळी होतो. ती गाडी गेल्यानंतर जशी काही कोणीतरी त्या दगडावर नेऊन ठेवली आहे. गाडीला इतकासा सुद्धा क्रॅच नाही आहे आणि कुठलंच काही नुकसान नाही. त्या गावचे सगळे लोक धावून आले. ते म्हणाले की आता हे सगळे संपले. कारण जेव्हा गाडीचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा पेट्रोल असेल डिझेल असेल ती गाडी पूर्ण पेट घेते आणि दरवाजे उघडत नाही. पण ते दरवाजे असे उघडले की आमची शर्टालासुद्धा कुठलाही एक प्रकारचा क्रॅच नाही. सगळे लोक म्हणाले मला की तुम्ही भक्ती कोणाची करताय. तर त्यावेळी असं लक्षात आलं की आम्ही जे आहे रामपालजी महाराजांची भक्ती करतो आणि ते या केसालासुद्धा धक्का लागू देत नाही. कारण हा परिपूर्ण परमात्मा आहे. हा माणसाला अधमरण तर मरूच देत नाही, पण या भक्तीत गेल्यानंतर त्याचा पूर्ण मोक्ष करूनच त्याला घेऊन जातात. ही याची आम्हाला ग्वाही आली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे मोक्ष प्रदान करत आहात, तर हे जे मोक्ष प्रदान करण्याचं काम हे संत रामपालजी महाराज करत आहेत, हे आपण कसं सांगू शकतात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळेच केवळ आपण मोक्षाला प्राप्त होऊ शकतो? याच्यामध्ये की वारकरी संप्रदायामध्ये आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे की अजपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धार असे. हा अजपा जप कोणता आहे? उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा म्हणला आहे. तुकाराम महाराजांनी काय म्हणलं की वेदांचा तो अर्थ आम्हाशी ठावे इतरांनी व्हावे भार माथी. एवढं सगळं सांगितल्यानंतर वेदांना भार म्हणणारे तुकोबराया
ते सुद्धा म्हणजे काय की काय आहे. आणि कबीर साहेब म्हणतात की वेद मेरा भेद है मैं वेदन के माही, आणि जिस विधी से मैं मिलू वेद जानत नाही. वेदसुद्धा वेदांनाही नाही कळला अंत पारे याचा, म्हणजे काय आहे याच्या पलीकडे कोणीतरी आहे. आणि त्याची जेव्हा अनुभूती येतं माणसाला, तेव्हा माणूस परिपूर्ण होऊन त्या भक्तीत लागलो आहे असं मला आता पूर्णपणे वाटतं आहे. सर, जी आपण भक्ती करत आहात ती मोक्षदायी आहे असं आपण मानत आहात. तर ह्या अनुषंगाने आपण जे आपले सहकारी आहेत किंवा जे नातेबंधू आहेत त्यांना व आपले जे प्रेक्षक आपल्याला आज बघत आहात त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश तर नाही, एक विनंती करू शकतो. कारण मानव जन्म पुन्हा मिळत नाही. मानव जन्माचं मुख्य कारण पोट भरणे नाही आहे. पण या आपण भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये काय म्हणलं आहे की कालोस्मी लोकक्षेक प्रवृत्त लोकांना संहारतो मी ह्या प्रवृत्त ऋतेबी त्वान भविष्यंती सर्वे व्यवस्थिता प्रत्युनुकृषी वद्धा. त्याने भगवान कृष्णाला सुद्धा युद्ध करायला भाग पडला आहे. आपण इथे मानव जन्माला आल्यानंतर सुद्धा प्रत्येकजण आपण आपल्या परिवारासाठी इतकं काही झटतो आहे, पण त्या परिवाराची पूर्ण इच्छा होत नाही आहे. आणि परिवारामध्ये सुख आणि शांतीसुद्धा मिळत नाही. कारण काय, प्रत्येक जीव इथे भक्ती करून राहिला पण कोणाला सुख आणि शांती नाही आहे. कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेला, कोणाला कॅन्सर झाला आहे, कोणी कोणत्या व्याधीने ग्रसला आहे. असं इथे काय आहे, भक्ती करून नाही राहिले का जीव? सगळेजण भक्ती करून राहिले, पण वास्तविक काय आहे? जर समजा वडील परिपूर्ण आहेत ते आपल्या पोरांना दुःख देऊ देत नाही. प्रत्येकजण इथे परमेश्वराची आराधना केल्यानंतर त्यांना दुःख का, हा मोठा एक प्रश्न होता. आणि या भक्तीत जर आपण आलात आणि जर समजा ही भक्ती घेतली तर या याच्यामध्ये 17व्या अध्यायात 23व्या श्लोकात जे म्हटलं आहे की ओम तत्सत इथे निर्देश आहे. निर्देश देऊन टाकला आहे हो, की या याच्यात निर्देश दिल्यानंतर परमेश्वराच्या नंतर या 3 नामानंतर काहीच नाही आहे. त्यामुळे परिपूर्ण इथे जे माणसाला मोक्ष होऊ शकतो. आपण सुद्धा या सगळ्या भक्तींचा एक जे कोणी आपल्या चॅनलवर एक पट्टी येतं, त्या पट्टीवर जर समजा आपण नंबर जर पाहिले तर त्या नंबरवर जर समजा आपण पाहून फोन केला तर आपल्याला कुठल्याही कोणत्यात असो, आपण महाराष्ट्राच्या, भारताच्या, विश्वाच्या, तर तिथेसुद्धा तुम्हाला नामदानाची व्यवस्था या परमेश्वराने करून ठेवलेली आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपण या मार्गात यावं. सर, ह्या नामदीक्षेसाठी साधकाला किती खर्च येतो? एकही पैसा लागत नाही हो. हा जो परमेश्वर आहे हा 5 पैसेही मागत नाही हो. तुम्हाला पैसे देतं. फक्त तुम्हाला जसं मला एखादा आजार झालेला आहे, त्या आजार झाल्यानंतर मला जर डॉक्टरकडे भरती केल्यानंतर त्या डॉक्टरचे मला जर नियम पाळावे लागतात का? कारण माझ्या घरी मला व्यवस्थित व्हायचं आहे आणि तो डॉक्टर माझी काळजी घेतो म्हणून मला नियम पाळायचे आहे. तसे सद्गुरू रामपालजी महाराज त्या हॉस्पिटलमध्ये आपण भरती झाल्यानंतर आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून निघायचं आहे. आणि त्या फेऱ्या फक्त सांगितलेल्या ज्या काही वेळेवर आहे, मर्यादा आहेत. इथे मर्यादा जोपर्यंत पाळेल त्यालासुद्धा परमेश्वर आपल्या याच्यात शरणात घेतो आणि त्याला परिपूर्ण मुक्त करतो. ही माझी ग्वाही आहे. आणि असे अनेक भक्तांचे आत्तापर्यंतचे जे आलेले अनुभव आहे, त्यामुळे मी आपणास एक विनंती करू इच्छितो की आपण या सगळ्या याच्यामध्ये परिपूर्ण विचार करून पूर्ण भक्ती करावी आणि आपल्या जीवाचा मोक्ष करून घ्यावा. कारण हा परमात्मा, जर तुमच्या जीवाला कधीही दुःख असेल तर भक्ती होऊ शकत नाही. आणि दुःखामध्ये कसं माणूस भक्ती करेल? आता हे सगळेजण सांगतात की नाही दुःख तर पाहिजेच, परमेश्वराचं नाव येणारच आहे. पण परमेश्वराचं नाव दुःखातच का? अधिक सुख असल्यावरही घेऊ शकतं, असा हा मार्ग आहे. त्यामुळे मी आपणा सगळ्या विनंती करतो की आपण या सगळ्या ह्याच्यात येऊ, जे परिपूर्ण भक्ती आहे ती आपण घ्यावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा, एवढंच मी आपणास सांगू इच्छितो. धन्यवाद. सत साहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030